जीवात्मा भगवतरूप असला तरीही अग्नीपासून विलग होणाऱ्या ठिणग्या या अग्नीच असल्या तरी कालांतराने विजतातच. ईश्वर अंशरूप जीवाला शरीरस्थित झाल्यावर ईश्वरापासून विझू पाहत असतानाच त्याला पुन्हा चैतन्यमयी ज्ञानाचा उपदेश करत चेतनामय करते. ती श्रीमद्भगवद्गीता. हरिओम. दुसरा श्लोक आहे या 15व्या अध्यायातला. अधश्चोर्ध्वं प्रसृता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. या वृक्षाची मुळं खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्मांशी बांधली गेली आहेत. तस्य म्हणजे या संसार वृक्षाच्या गुणप्रवृद्धा 3 गुणांमुळे पोचल्या गेलेल्या विषय प्रवाला विषय वस्तू ज्याचे अंकुर आहेत त्याच्या शाखा आध आणि ऊर्ध्व प्रसृता त्याच्या फांद्या वर आणि खाली पसरलेल्या आहेत. कर्मानुबंधिनी मनुष्य लोके अनुसंतनातानी कर्माला कारण असणारी जी मुळं आहेत ती खाली मनुष्य लोकात पसरलेली आहेत. आता भगवंत सांगतायत की त्रिगुणांनी पुष्ट झालेल्या या संसार वृक्षाच्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. विषय वस्तू आहे त्यांचे अंकुर आहेत आणि कर्माला कारण असणारी मुळं हे मनुष्य लोकात पसरली आहेत. आता पहिल्या श्लोकामध्ये भगवंतांनी कार्यकारण रूपाने जगताचं वर्णन केलं बरं का. जग हे कार्य आहे आणि परमात्मा हे कारण आहे. आता भगवंत या दुसऱ्या श्लोकात जगाचं वर्णन जरा वेगळ्या प्रकाराने करतायत बरं का. म्हणून ते सविस्तर पाहिलं पाहिजे. काय म्हणत आहेत? अधश्चोर्ध्वं प्रस्तुता सस्य शाखा. या संसार वृक्षाच्या शाखा म्हणजेच फांद्या वर आणि खाली पसरलेल्या आहेत. आता पहिल्या श्लोकात सुद्धा ऊर्ध्व आणि आध शब्द आले होते. तिथं आपण त्याचा अर्थ काय बघितले की ऊर्ध्व म्हणजे श्रेष्ठ आणि आध म्हणजे कनिष्ठ. पण इथे मात्र मनुष्य लोके आणि मनुष्य लोकाच्या संदर्भात हे शब्द आले आहेत. त्यामुळे इथे ऊर्ध्व म्हणजे वर आणि अध म्हणजे खाली असाच अर्थ घ्यावा लागतो. मंडळी, शास्त्रांचा अभ्यास करताना काय किंवा कुठल्याही भाषेचा अभ्यास करताना काय केवळ शब्दकोश म्हणजे डिक्शनरी मिनिंग पाहून नाही चालत हो. उदाहरणार्थ तर त्या शब्दाचा संदर्भ पाहून त्याचा अर्थ करावा लागतो किंवा लोक तर कशा अर्थाने वापरतात हेही पाहावं लागतं. आता मराठीमध्ये बघा ना, रोजच्या बोलीभाषेमध्ये अनेक शब्द आहेत. उदाहरणार्थ आपण असं चमचा शब्द वापरतो. शब्दकोशामध्ये चमच्याचा अर्थ काय होईल? स्पून असाच असतो की नाही. पण मराठीत आपण म्हणतो की त्याचं काही खरं नाही हो, तो ते अमक्या तमक्याचा चमचा आहे. आता ज्याची मातृभाषा मराठी नाही ना किंवा त्यातल्या बोलीभाषेशी जो परिचित माणूस नाही तो नक्कीच गोंधळात पडेल. एक माणूस दुसऱ्याचा चमचा कसा काय असू शकेल असं त्याला वाटेल ना. तसंच संस्कृतसुद्धा आहे. शिवाय अध्यात्मशास्त्राच्या विषयात मात्र काय आहे ते फारच आवश्यक आहे. आणि म्हणून सर्व शब्दांचा, संज्ञांचा आणि सिद्धांतांचा खरा अर्थ समजण्यासाठी तद्विज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छेत हेच खरं. किंवा भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे तद्विधी प्राणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम. म्हणजे त्या क्षेत्रात जे कोणी तज्ज्ञ असतील ना त्यांना विचारावा, त्या पद्धतीने जाणावा. संत मंडळी असं सांगतात की इथे ऊर्ध्व म्हणजे वर आणि अध म्हणजे खाली असाच अर्थ होतो. अर्थात वर खाली शब्दसुद्धा सापेक्ष आहेत बरं का. आता बघा ना, मी खुर्चीवर बसलो आहे, समोर टेबल आहे. हे जमिनीपेक्षा वर आहे की नाही? नक्कीच आहे. पण आता वरती जो पंखा फिरतो आहे किंवा जी ट्यूबलाईट दिसते भिंतीवर त्याच्यापेक्षा खालीच आहे ना. म्हणजे दोन्ही शब्द सापेक्ष आहेत. तसा तर इथे कोणाचा संदर्भ आहे? मनुष्य लोकाचा संदर्भ आहे. आणि याच मनुष्य लोकाच्या संदर्भात वर आणि खाली संसार वृक्षाच्या फांद्या पसरल्या तसं म्हटलं आहे. मनुष्य लोक मध्ये आहे असं म्हटलं तर वर काय मग? 7 भुवन आहेत ना. भू भुवा स्वाहा जहा जना महा तपा आणि सत्य हे 7 लोक आहेत. आणि खाली काय आहे तर तल सुतल अतल वितल पाताल सगळे आहेत ना. हे सगळे 7 लोक आहेत. आणि महातल हे 7 लोक आहेत. ही 14 भुवनं किंवा 14 लोक मनुष्य लोकाचे वर आणि खाली आहेत. आता कोणत्याही आध्यात्मिक चिंतनाचा प्रारंभ बिंदू सर्वश्रेष्ठ परमात्मा, जगताचं मूळ असलेला परमात्मा हाच आहे ना. ह्यापासून मग हा संसार हे विश्व प्रगट झालं. प्रथम काय झालं? चिदवृत्ती किंवा महत्त्व, मग विविध अहंकार किंवा अहमतत्व, नंतर काय? मग अंतःकरण, मग पंचमहाभूत
आणि असं होत 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 पुढे जगत निर्माण झालं. म्हणजेच काय झालं, चैतन्याकडून जडाकडे, सूक्ष्माकडून स्थूलाकडे अशा रीतीने विश्वाचं आणि समष्टीचं प्रकटीकरण होत असतं. मनुष्यलोकी काय मध्यशाखा आहे. त्रिगुणातूनच कर्माचा विस्तार होतो आणि त्यातून मग आपल्या वरती देव गंधर्व इत्यादी योनींचा विस्तार या वरच्या फांद्या आणि आपल्या खाली पशु पक्षी कीटक वृक्ष पाषाण सृष्टीमध्ये या माणसापेक्षा या खालच्या फांद्या. आपल्या त्रिगुणात्मक सृष्टीमध्ये माणसापेक्षा निकृष्ट अशा पशुपक्षी योनी हे सुद्धा कर्मसृष्टीच आहे बरं का. ते कर्म करताना दिसतं आणि जाणवतं सुद्धा. या निकृष्ट योनीमध्ये कर्म चालूच असतात, पण त्यांच्यात मी करता ही भूमिका मात्र नसते. त्यामुळे त्यांच्यामध्ये कर्माची फळं निर्माण नाही होत. त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे फळं भोगून झाली की ते पुन्हा मनुष्य योनीत येतात. हे आपण 14व्या अध्यायातला 18वा श्लोक पाहिला तर बघा, ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था, तेव्हा जाणून घेतलंच आहे. तसंच मनुष्य योनीपेक्षा श्रेष्ठ योनी पण आहेत ना. देवयोनी आहे, गंधर्व योनी आहे, यक्षयोनी आहे. या सृष्टीचा प्रत्यक्ष अनुभव आपल्यासारख्या सामान्य माणसाला नाही आहेत बरं का, येऊ शकत नाही, कारण आपली दृष्टी मर्यादित आहे. पण काही संत महात्म्यांना त्याचा प्रत्यय येतो हे पण नक्की आहे ना. आता योगी अरविंदांना कारागृहात असताना प्रत्यक्ष भगवान कृष्णांचं दर्शन दिलं होतं. विवेकानंदांना रामकृष्णांचं दर्शन आणि आशीर्वाद जगात अनेक ठिकाणी लाभलेले आहेत. अगदी अलीकडच्या महासाध्वी विमला ठकार यांना टोकियोच्या समुद्र किनाऱ्यावर ज्ञानदेवान दर्शन दिलं होतं. अनेक संतांना देवदेवतांचे दर्शन झाल्याचा उल्लेख जगातल्या सगळ्या मानववंशामध्ये सातत्याने आले आहेत. म्हणजे सगळं खोटं किंवा काल्पनिक नक्कीच नाही हो. कारण ही माणसं जी आहेत ना ती इतकी उच्च दर्जाची आहेत की त्यांना पैसा प्रसिद्धी यांची कसली हाव नव्हतीच ना. आणि म्हणून ते जे सांगतात ना तो त्यांचा दिव्य आणि रोकडा अनुभव आहे असंच मानावं लागतं ना. तसं तर अनेक सामान्य माणसं साधू सेवकांची देवदेवतांची दर्शनं झाल्याचं सांगतात की ती दर्शने खरीच असतात, पण तात्कालिक असतात हो. त्या कारणापुरती असतात, त्या प्रश्नाच्या मार्गदर्शनापुरती असतात. त्या दर्शनामुळे जीवनात आमूलाग्र बदल होत नाही. ज्या दर्शनामुळे जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो ना तेच खरं दिव्य दर्शन असं म्हटलं पाहिजे. आता बघा ना, उदाहरण सांगतो. तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याने स्वप्न दर्शन दिलं होतं की नाही. पण त्या क्षणापासून तुकाराम महाराज इतके आमूलाग्र बदलले हो की एक सामान्य वाणी असलेल्या तुकारामाचं रूपांतर कालांतराने तुकाराम चैतन्य किंवा तुकाराम महाराज असं झालं. ज्ञानदेव नामदेव रामदास मीराबाई काय किंवा अलीकडचे संत काय, अनेक संतांना देवतांची सत्पुरुषांची दर्शनं झालेली आहेत. बघा ना, स्वामी योगानंदांचं चरित्र आपण वाचलं असेल, त्याच्यामध्ये बाबाजी चैतन्य या अवतारी संतांच्या दर्शनाचा उल्लेख आहे की नाही. किंवा अगदी अलीकडेच मी श्री एम यांचं चरित्र वाचलं. ते सुद्धा मोठे अवतारीच पुरुष आहेत. श्री एम ते आजही जिवंत आहेत. त्यांच्या गुरूंनी हिमालयामध्ये एकदा त्यांना बाबाजी चैतन्याचं दर्शन घडवलं होतं असं उल्लेख आहे. हे सर्वच काही खोटं नाही हो, तो त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि त्यांना काय करायचं खोटं सांगून, काय मिळवायचं, त्यांना तर काहीच नको आहे. बरं, ही वरची योनीसुद्धा कर्मयोनीच आहे बरं का. कर्माच्या फलस्वरूपच ती प्राप्त होणारी योनी आहे, ती भोगप्रधानच आहे. पण मग तिथे सकाम किंवा इच्छापूर्तीसाठी कर्म घडत नाहीत, त्यामुळे त्यांची कर्मफळं निर्माण होत नाहीत. हे खरं आहे. या वरच्या योनीचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला नसल्यामुळे आपण ती नाहीतच किंवा काल्पनिक आहे तसं मानतो. हे पण अज्ञानामुळे मानतो बरं का. आणि त्यामुळे अनेक वेळा काय होतं, आपणच चुकीच्या कल्पनात फसतो. कसं पाहना, आता आपली कल्पना असते की रामभक्त हनुमान हे वानर होते, म्हणतो की नाही आपण ते वानर होते म्हणून. पण शास्त्र आणि संत अगदी स्पष्टपणे सांगतात हो की ते वानर नव्हते हो. किम पुरुष योनीमधले पुरुष ते होते. किम पुरुष नावाची योनी आहे ती आणि वरची योनी आहे. अगदी ते एक सिद्ध योगी होते म्हणून तर त्यांची उपासना फळ देते. हनुमंताची उपासना फळ देते. माकडाची उपासना फळ देईल का हो. एखादं माकड किंवा वानर आहे, माकड योनी वानर योनी माणसापेक्षा खालची योनी आहे, ती खालच्या दर्जाची आहे, केवळ भोग योनी आहे. हनुमंताला माकड म्हणणं त्यांचा अपमान आहे हो. आणि या शाखा कशा आहेत, गुणप्रवृद्धा, गुणांच्या द्वारा पुष्ट होत जाणारे आहेत. या संसार वृक्षाची मुख्य शाखा आहे ब्रह्मदेव. त्याच्यापासून संपूर्ण देवयोनी मानव योनी या आणि तिर्यक योनी या तिन्ही उपशाखा निर्माण झाल्या हो. आता मनुष्ययोनीमधली शाखा आहे. देवयोनी वगैरे सगळ्या त्यातले जीव हे सगळे वरच्या शाखा आहेत. आणि तिर्यक योनी आणि त्यातले सगळे जीव या अध म्हणजे खालच्या शाखा आहेत. आणि जसं चांगलं खतं पाणी मिळालं की झाडाच्या फांद्या पानं फुलं फळं सगळे वाढतात, तसंच या गुणरूपी फांद्यांमुळे या संसार वृक्षाच्या शाखासुद्धा
वाढतच राहतात. यातली मधली शाखा म्हणजे मनुष्य योनी ही कर्मप्रधान आहे. मनुष्य कर्म करतात. कशी करतात? त्यावेळेस जो जो गुण प्रभावी असेल त्या गुणामुळे हे घडतात. हे आपण 14व्या अध्यायात ते स्पष्टपणे जाणलंही आहे. 13व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकात भगवंतांनी स्पष्टपणे सांगितलं की प्रकृतीमध्ये स्थित असलेला हा पुरुष म्हणजेच जीव हा प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांचा उपभोग घेतो आणि त्यातून त्या गुणांचा संघच त्या जीवात्म्याला उच्च नीच अशा योनीमध्ये जन्म घ्यायला लावतो. 14व्या अध्यायात आपण एक श्लोक पाहिला, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था, हा पण आपण पाहिला. त्याच्यामध्ये हाच विचार आहे. म्हणजे जे वर खाली गती आहेत त्या या संदर्भातच आहेत. आपण हेही त्याच वेळी पाहिलं की मृत्यूनंतर जीवाची जी गती होते ही योनी विशेष आणि स्थान विशेष अशी असते. जे सात्विक जीव ऊर्ध्वगतीला जातात, म्हणजेच काय, देव आणि गंधर्व इत्यादी योनीमध्ये राहतात. त्यांचं स्थान स्वर्ग आहे, वर चालू. तमोगुणी तिर्यक योनी आणि स्थानं भिन्न भिन्न लोक, तल अतल वितल सुतल पाताळ, अनेक प्रकार आहेत या नरकांचे ते सगळे. आणि रजोगुणांची जी गती मनुष्य योनी आणि स्थान कुठलं, अर्थात त्याचा कर्मप्रधान असं मृत्यूलोक. म्हणून भगवंत सांगतायत कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. पण मनुष्य लोकाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे बरं, कारण ते फार महत्त्वाचं आहे. ह्या लोकात असतानाच आपण विवेक आणि वैराग्य यांच्या साहाय्याने या सर्व आसक्तीमधून मुक्त होऊ शकतो आणि सर्वात वर म्हणजे अगदी परमात्म्यापर्यंत जाऊन त्यात विलीनसुद्धा होऊ शकतो बरं का. आणि गुण आणि कर्म यांच्या बंधनातून कायमचा मुक्तही होऊ शकतो. आणि तसं होणं हाच तर खरा ह्या विवेचनाचा मुख्य हेतू आहे ना. आता ह्या ज्या फांद्या आहेत त्यांना जी कोळी कोळी पानं येत आहेत ना, त्यांना प्रवाल असं म्हटलं आहे बरं का, प्रवाल. आणि गुणांच्या प्रवृत्तीमुळे ज्या ज्या मोहक विषयामध्ये माणूस आसक्त होतो ना, त्याला म्हटलं विषय प्रवाल, म्हणजे विषयरूपी कोवळी पानं असं म्हटलं आहे. आता कोवळी पानं कुठलीही मोठी आकर्षक दिसतात असो, बघा ना, हिरवीगार असतात, लुसलुशीत असतात. आणि जी पानं खाल्ली जातात ना, म्हणजे उदाहरणार्थ विड्याची पानं, त्याच्यामध्ये पानवेलीची, त्याच्यामध्ये बघा ना, मघई पान सर्वात लुसलुशीत आणि सगळ्यात कोवळी की नाही, आणि म्हणून किंमत पण सर्वात जास्त असं असतं. संसार वृक्षाच्या फांद्यांनासुद्धा शब्दस्पर्शादी अनेक सुंदर आणि मोहक अशी कोवळी कोवळी पाली फुटते. आणि विषय इतके मोहक असतात की माणूस काय होतं, त्यांचा इंद्रियांशी माणसाचा संपर्क आला की अत्यंत सुखद भावना निर्माण होते. मग त्यांच्या प्राप्तीसाठी माणूस धडपडायला लागतो. ही झाली कर्माची सुरुवात. पुन्हा त्यातून कर्मफळं, पुन्हा नवीन विषय, पुन्हा नवीन कर्म, त्याची पुन्हा कर्मफळं, अशी या संसार वृक्षाची वाढ सतत चालू असते आणि शेवटी त्यातच माणसाच्या जीवनाचा अंत होतो. भगवंत पुढे सांगतात अधश्च मुलानी. अधश्च मुलानी म्हणजे अश्वत्थाचा अर्थ म्हणजे आता पिंपळ किंवा वडा सांगितला. समजा आपण इथे वटवृक्षाची कल्पना करा. या संसार वृक्षाचं मूळ काय आहे? अव्यक्त परमात्मा. त्याच्यापासून नंतर मनुष्यलोक आणि संदर्भात म्हणजे मनुष्यलोकाच्या संदर्भात मग खालच्या आणि वरच्या योनी, या खालच्या आणि वरच्या फांद्या. मुळाचं कार्य काय असतं? वृक्षाला घट्ट पकडून ठेवणं. या संसार वृक्षाची अवांतर मुळं कोणती ना, ते आता भगवंत सांगतात बरं का. जसं वडाचं झाड असतं, वडाच्या झाडाला एक मुख्य मूळ असतं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पुढे तेच खोड होतं, त्याला परत फांद्या येतात. त्या फांद्यांना काय होतं, परत पारंब्या फुटतात. या पारंब्या म्हणजे एक प्रकारची मुळंच आहेत बरं का. त्या पारंब्या खाली वाढत वाढत जातात आणि खाली जमिनीत घुसतात, पुन्हा तिथला रस पिऊन पुष्ट होतात. त्यामुळे मूळ झाडाला त्या आधार तर देतातच, पण मग त्यांनाच एक कोंब फुटतो आणि त्यातून एक नवीन झाड तयार होतं. पुढे पुढे हा विस्तार एवढा वाढतो की यातलं मूळचं झाड कोणतं होतं तेच सांगता येत नाही. नर्मदेच्या किनारी कुठेतरी असं एक प्रचंड मोठं वृक्ष असं सांगतात बरं का. अगदी शहरातसुद्धा पाहायला मिळतो ना. आपल्याला जर खरोखरच एखादा वृक्ष पाहायचा असेल ना, तर कलकत्त्याला जा. कोलकातामध्ये एक बॉटॅनिकल गार्डन आहे, त्याच्यामध्ये असं एक प्रचंड विस्तार असलेला वृक्ष आहे बरं का. आणि तो जगातला सर्वात विस्तारित वृक्ष आहे असं सांगितलं जातं. त्याची अगदी उत्तम निगासुद्धा राखली जाते. पण मनुष्य लोकात तसं घडत नाही ना. प्रथम माणसाच्या मनात एक इच्छा निर्माण होते, मग त्याच्या पूर्ततेसाठी कर्म, मग त्या वस्तूची प्राप्ती, मग तिची आसक्ती, मग ती मिळाल्यावर काय झालं, लोभ वाढला, अहंकार वाढला. ज्या वस्तू आणि व्यक्ती याबद्दलचं महात्म्य आपल्या मनामध्ये वाढलं, ममता वाढली, ती परत परत मिळावी, कायम टिकावी, म्हणून बाबा धडपड सुरू होते. हे परत कर्म, परत भोग, परत कर्मफळं, आणि ती भोगण्यासाठी परत नवा जन्म, असं संसार चक्र सुरू होतं. आणि यातली मूळ इच्छा कुठली, मूळ त्याचं इच्छांचं मूळ कुठलं ते मूळ लक्षातच येत नाही, ते समजत नाही, इतका विस्तार होतो. म्हणजे इथे आता अवांतर मूळ म्हणजे वस्तू व्यक्ती यांच्याशी निर्माण होणारं तादात्म्य, ममता किंवा कामना. खरं मूळ कोण आहे? परमात्मा. पण मी शरीर आहे असं मानणं हे आहे तादात्म्य.
वस्तू माझ्या आहेत आणि त्या मला सुख देतात, ही आहे ममता. अहो, त्या कामनासुद्धा 3 प्रकारच्या असतात ना, त्यांना शास्त्रीय शब्द आहेत की ईशणा. कुठल्या कुठल्या ईशणा? पुत्रेषणा, वित्तेषणा आणि लोकेषणा असं म्हणतात. आता हीच आसक्ती आणि ममताच आहे हो, दुसरं काय आहे? म्हणजे बघा, आपली मुलं बाळ आहेत त्यांच्याबद्दल वाढणारी आसक्ती आणि ममता ही आपल्यात काय हे आहे पुत्रेषणा. त्यानंतर वित्तेषणा म्हणजे धनसंपत्ती प्राप्त व्हावी आणि लोकेषणा म्हणजे लोकांमध्ये माझा आदर सत्कार व्हावा, नाव व्हावं, लोकांनी मला चांगलं म्हणावं, माझं शरीर निरोगी असावं, मला लोकांनी पंडित म्हणावं, विद्वान म्हणावं, हे सगळ्या इच्छा लोकेषणेमध्ये येतात ना. तसं पाहिलं तर मुलाबाळांविषयी जी आसक्ती वाटते पुत्रेषणा, ती तर सर्वच योनीमध्ये आहे. अगदी कुत्री मांजरीसुद्धा किंवा पशुपक्षीसुद्धा मुलांच्या ममतेत अडकलेले दिसतात की. पण त्या योनीमध्ये ते बंधनकारक मात्र होत नाही. कारण काय? ते मी माझ्या मुलांची काळजी घेतली, मी त्यांना चांगलं वाढवलं, असं त्यांच्या कोणाच्याच मनात काही येत नाही. हे नक्कीच आहे, कर्तेपणाची भावनाच नसते हो. आणि म्हणून त्यांचं ते कर्म होत नाही आणि म्हणून त्यातून काही कर्मफळं पण निर्माण होत नाहीत. पण मनुष्य तसं नाही ना, माणसाला कर्म बंधनकारक होतात. कारण मी ते काम प्रयत्नपूर्वक करतो, त्यात कर्तृत्वभाव असतो आणि म्हणून ते कर्म बनतं. मग त्या कर्माची फळं ह्या जन्मात किंवा पुढे येणाऱ्या अनेक जन्मात भोगावी लागतात. आता एक प्रश्न मात्र अनेक साधकांच्या मनात येतो बरं का, परमेश्वराची प्राप्ती व्हावी, आत्मज्ञान व्हावं, ही सुद्धा इच्छाच आहे ना. माणूस त्यासाठी कसून प्रयत्नसुद्धा करतो, म्हणजे ते प्रयत्नही आहे. आता ही साधना करतानासुद्धा प्रयत्न आहेतच की नाही, ते साधना देखील आपण करतो, तिथेही कर्तृत्वभाव असतोच की. मग ते कर्म बंधनकारक होतं का? या विषयावर शास्त्र ग्रंथ काय सांगतात तेवढं पाहू आणि पुढे जाऊ बरं का. शास्त्रग्रंथ काय सांगतात? या 3 इच्छा किंवा या कामना होत नाहीत. कोणत्या 3 इच्छा हो? 1. भगवंताचं प्रेम लागावं, त्याचं दर्शन व्हावं, ही इच्छा. दुसरं स्वतःच्या स्वरूपाचा बोध व्हावा, आत्मदर्शन किंवा आत्मज्ञान व्हावं, ही इच्छा. आणि सेवा करण्याची कामना, यांना म्हणतात संवादी इच्छा किंवा कामना बरं का. ते बंधनकारक नाही होत. मंडळी, का बंधनकारक होत नाहीत हो? आता बघा ना, मला वस्तू प्राप्त व्हावी ही कामना आहे, पण त्या वस्तूबद्दल मला समजा वैराग्य आला आणि मी त्याचा त्याग करतो, ही काही कामना नाही ना, तो त्याग आहे. आणि त्याग काही कधी बंधनकारक होत नाही. नाशिवंत वस्तू व्यक्तीनं आपलं न मानता भगवंत आपला आहे, त्याचं प्रेम लागावं, ही काही कामना नाही ना. त्याच्यामध्ये ते वस्तू व्यक्तींचा त्यागच आहे. आणि भगवंत आणि जीव खरं म्हणजे 2 नाहीच आहेत ना. त्यामुळे भगवंताचं दर्शन व्हावं, आता भक्तियोग आहे. तसंच परमात्मा आणि आपण 2 नसल्यामुळे एकच आहोत. म्हणजे आपल्याच खिशातून पैसे काढणे चोरी होते का हो? नक्कीच नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाचाच बोध व्हावा ही कामना नाही हो, तो ज्ञानयोग आहे. लक्षात घ्या, प्रत्येक वस्तू ही भगवंताचीच अभिव्यक्ती आहे. तिची सेवा करणं हाच म्हणजेच काय? स्वत्वाचा त्याग आहे. आणि ती भगवंताची अभिव्यक्ती आहे आणि म्हणून सेवा होते, हे काही कामना नाही ना. हा तर कर्मयोग आहे. म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग किंवा भक्तियोग या कामना नाही येतो आणि त्या बंधनकारक नक्कीच होत नाहीत. आता परत मूळ विषयाकडे वळूया. आपला काय विषय होता? वस्तूचा भोगण्याची इच्छा होते, ते आपल्याला कायम कर्माशी बांधून ठेवते. मग केवळ भोगमय जीवन होतं, योग राहतो बाजूला. मग मेल्यावर तर या कर्मबंधनाला काय सुटका आहे का हो? भगवंत सांगतात अनुसंततानी. या कर्मबंधनाचा विस्तार फार मोठा आहे हो. सर्व भुवनांमध्ये, सर्व स्थानी, सर्व योनींमध्ये आहे. चांगली कर्म झाली, पुण्यप्राप्ती झाली, मृत्यूनंतर काय? स्वर्गप्राप्ती. तिथेसुद्धा काय असतं? भोगच ना. चांगले भोग एवढंच ना. अमृत प्यावं, उत्तम उत्तम कपडे घालावेत, अप्सरांचं नृत्य पाहावं. अहो, स्वर्गामध्ये अजून काही डान्स बार बंदी आलेली नाही आहे, त्यामुळे ते सगळं बघावं. आणि शिवाय कंटाळा आला तर कल्पवृक्ष आहेच की, त्याच्या खाली नुसतं बसलं आणि इच्छा केली की तो भोग हजर होतो असं म्हणतात. आता अशा ठिकाणी कोणी साधना करण्याकरता जातो का हो? अहो, माणसं तिथे पुण्याचं फळ म्हणून भोग घेण्यासाठी जातात. पृथ्वीवर नाही का घडतं? पृथ्वीवर माणसं काम करून कंटाळली की मौज मजेसाठी बाहेर जातात. आता कुठे गरीब असतील तर महाबळेश्वर, माथेरानला जातील, आणि श्रीमंत असतील तर पृथ्वीवरचे स्वर्ग आहेत, स्वित्झर्लंड आहे इत्यादी, तिकडे जातील. पण तिथे काय कोणी साधना करायला जात नाही ना, मौज मजाच करायला जातो की नाही. आता प्रत्येकाची भोग आणि भोग घेण्याच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत, ते खरं आहे. पण चांगली कर्म मृत्यूनंतर बंधनकारक होत, ते फक्त सुखाचं बंधन आहे. सोन्याची साखळी एवढंच ना, पण साखळीचं आहे की नाही. ह्या उलट जर वाईट कर्म केली तर काय फळं मिळतात? मृत्यूनंतर नरकात रवानगी. तिथं तर फार मोठा चॉईस आहे निर्मितीला, असं म्हणतात. 28 प्रकारचे नरक आहेत. फटके खाणं, तेलात तळून काढणं, चरकात घालून पिळणं इत्यादी अनेक कर्मभोग तिथे उपलब्ध आहेत की. अर्थात मी हे वाचलं आहे, मला माहीत नाही, त्याचा अनुभव मी घेतलेला नाही.
आणि तुम्हालाही कोणाला येऊ नये याचीच इच्छा आहे. आता पण वाईट जरी त्रासदायक असलं तरी शेवटी भोगावेच लागतात. परत ते बंधनच असतं की. आणि समजा राजस कर्म केलं तर काय, मनुष्यजन्म, परत कर्म, परत सुखदुःख, माझं तुझं चालूच. मग त्यातून सुटका नाहीच का हो? आहे ना मंडळी. अहो बंधनं जिथे होतं ना तिथूनच सोडवावं लागतं की नाही. दोरीची गाठ जिथे पडलेली असते तिथून ती सोडवावी लागते. मनुष्य योनीमध्ये काय होतं, मनुष्य शुभ किंवा अशुभ कर्म करतो आणि त्याने बांधला जातो. म्हणजे मनुष्य योनीतच ही कर्मगाठ सोडवता येते, हे नक्की आहे. कारण मनुष्य योनीतच मुक्तीची वाट चोखाळता येते. कर्म जरूर करावं ना, चांगलंच करावं, सात्विक असावं, पण सकाम नसावं. काहीतरी मिळावं, काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून करू नये. प्रार्थना जरूर करावी. काहीतरी मिळावं म्हणून प्रार्थना नसावी. पण काय होतं, आपल्यावर दुःखाचे प्रसंग येऊच नयेत अशी प्रार्थना नसावी हो. मग काय असावी, सर्व प्रसंगांमध्ये माझं मनोधैर्य कायम ठेव असं भगवंताकडे मागावं ना. तुझी साथ मला कायमची लाभावी हे भगवंताकडे जरूर मागावं. मंडळी, सत्कर्म करावं इथं, पण माझं नाव व्हावं, एखाद्या वास्तूला किंवा रस्त्याला माझं नाव द्यावं अशासाठी करू नयेत ना. सेवाभाव जरूर असावा. भगवंताने आपल्यावर सोपवलेलं कर्म म्हणून जर प्रत्येक कर्म केलं तर ती कर्म अंतःकरण शुद्धी करतात आणि अशा हृदयातूनच भगवंत पूर्ण रूपाने अभिव्यक्तसुद्धा होतो. मंडळी, मागे वाक्य सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल, कुसंगती टाळावी, विसंगती सहन करावी आणि सत्संगतीने निस्संग व्हावं. तरच हृदयामध्ये भगवंताची भक्ती जागृत होते. आणि भगवंताची भक्ती जागृत करणं आवश्यक आहे. म्हणजे पहा ना, वाईट कर्म खालच्या योनी, पशुपक्षी, तिर्यक योनी, स्थान कुठलं, त्याला आतलं वितलं सुताल इत्यादी खालचे लोक. राजस कर्म केलं तर मनुष्य लोक आणि सात्विक कर्म केलं तर वरची योनी, वरचं स्थान. निष्काम कर्म केलं तर मात्र या सर्व बंधनातून सुटून भगवंताकडे वाटचाल. 4 मार्ग आहेत, कुठला तो पर्याय तुम्ही स्वीकारायचा आहे. आता हा जो सुटण्याचा मार्ग आहे ना, तोच भगवंत पुढच्या 2 श्लोकात सांगणार आहे बरं का. तो पुढचा श्लोक आहे, अर्थात आपण बघूच या. हरिओम.